हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी आणि माझं बाळ. तर माझं नाव आहे उमा आणि माझ्या मुलाचं नाव आहे अंकित. तर हे चॅनल मी भरपूर दिवस झालं ओपन केलेलं आहे. फक्त मला व्लॉग वगैरे टाकायला जमतच नव्हतं. म्हणजे सुरुवात कशी करायची तेच मला काही समजत नव्हतं. पण म्हटलं करावीच, यूट्यूब पण स्टार्ट करावं, कारण की मी घरीच असते आणि मी एक सिंगल मॉम आहे. 6 वर्षांपासून मी माझ्या आईवडिलांकडे राहते. ही माझी पहिली ओळख आहे. ते लोकच मला सांभाळतात आणि माझ्या मुलाला पण. तर आणि मला भरपूर दिवस झाले हे टाकायचेच होते व्हिडिओज वगैरे, पण कशी सुरुवात करायची किंवा काय हे काहीच मला माहिती नव्हतं. त्यामुळे म्हटलं करावी सुरुवात आता तरी, आजपासून तरी. आणि माझ्या बहिणीला मुलगा झाला तर ती पण होती इकडेच आणि मला ते पण ब्लॉग शूट करायचे होते. पण कसं भरपूर काम असतं ना, त्यामुळे काही जमलंच नाही करायला. त्यामुळे राहून गेलं. आणि आता 2 दिवस झालं ती तिच्या सासरी गेलेली आहे. तर म्हटलं आता करावी सुरुवात, म्हणजे आपलं काय असेल ते डेली रुटीन वगैरे माझं आणि माझ्या बाळाचं शेअर करावं असं माझी इच्छा होती. तर इथे मी सुरुवात वगैरे करत होते, म्हणजे अंथरूण वगैरे उचलत होते. तर हे तुम्ही बघत असाल हे काय आहे ते. तर हे माझ्या मुलाने रात्री ठेवलेलं होतं, म्हणजे हे माझ्या बहिणीकडून आणलेलं त्यांनी फुगे खेळण्यासाठी. पण रात्री कसं झोपल्यावरती ते फुगे उडतात ना कुठे पण, म्हणून त्याने ना तो टॉवेल वगैरे टाकून ठेवलेला त्याच्यावरती, जेणेकरून ते फुगे कुठे उडणार नाही. आणि सकाळी कसे पप्पा खाली उतरतात तर कोणाच्या पायात वगैरे येऊ नये असं, त्यामुळे तर त्याने ठेवलेले. तर इथे माझी मोठी बहीण आली होती आणि ती आमच्याशी जरा बोलत होती. तर चालली होती आमची जरा मस्करी वगैरे. तर तिला म्हटलं ये व्हिडिओमध्ये वगैरे शूट करते, तर नाही बोलली, ती गेली निघून. आणि असा अंकित आमचा मस्ती करत होता आणि शाळेचा अभ्यास वगैरे तो उठल्या उठल्या करतो किंवा क्लासचा असेल तो करतो. तरी गेली निघून, तर ती काही आलीच नाही व्हिडिओमध्ये. आणि असं आमचं हे घर आहे. आणि नंतर माझ्या मम्मीने पण त्या बेडमध्ये त्यांचं अंथरूण वगैरे ठेवून दिलं. आणि मग मला नंतर पुढचं आवरायचं होतं, म्हणजे हा बेड जो आहे सोफा बेड, तो मला नीट करायचा होता. पण अंकित काय करूच देत नव्हता. मग त्याला मी जरा ह्या साईडला घेतलं, म्हटलं उठ, मला करू दे सगळं साफसफाई वगैरे. मग तेव्हा उठला आणि मग हा बेड मी नीट करत होते. ह्या बेडवरच्या ज्या गाद्या आहेत त्या आम्ही अगोदर घेत होतो खाली झोपायला, पण कसं त्याने अंग वगैरे भरपूर दुखतं ना, म्हणून मी ते घेतलंच नाही आता झोपायला. मग अंकित आणि मी असंच खाली गोधडीवरती झोपतो, गादींवरती झोपत नाही. कारण की जरी त्या गाद्या असल्या तरी त्यांनी ना अंग भरपूर दुखतं, म्हणजे सकाळ सकाळी पूर्ण अंग जखडून जातं. त्यामुळे मी त्या घेतच नाही आता. आणि अंकित मला काहीच करू देत नव्हता, येऊन कुठेही तिथेही बसत होता अभ्यासाला. तर हा आमच्या ह्या साईडचा बाजूचा बेड आहे, तर तो पण मला नीट करायचा होता. तर केस माझे भरपूर विरळ झालेले आहेत असे, म्हणजे माझे कंबरे इतके माझे केस होते. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आणि आफ्टर मॅरेज जे काही टेन्शन वगैरे असतं, डिप्रेशन वगैरे असतं, त्याच्यामध्ये जे माझे केसांची जी हालत झाली, ते अजूनपर्यंत माझे केस काही वाढलेले वगैरे नाही आहे. म्हणजे माझे प्रयत्न वगैरे चालूच आहेत केसांसाठी, काही ना काही काही ना काही करायचं. माझं मी तेल बनवलेलं वगैरे ते मी अप्लाय करते. आणि हे ज्या आहेत गोल्डन कलरचे ते फुगे टाईप नावांचे, तर ते अंकितने तिथूनच आणले होते माझ्या बहिणीकडून. ते पण तो खेळण्यासाठीच घेऊन आला. आणि हे आहे स्टीमर आहे, जे की मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं आहे. कारण की असं पण पार्लरमध्ये वगैरे जायला वेळ मिळत नाही ना, त्यामुळे म्हटलं घरातूनच काहीतरी चेहऱ्याचं वगैरे करायला हवायला सुरुवात हवं आहे. आणि तसं माझं बेसिक तर झालेलं आहे पार्लरचं, म्हटलं काही ना काही करू. आणि हा जो क्लिप आहे तो मी 2-3 दिवस झाले शोधत होते, पण अंकितने कुठे खेळण्यामध्ये घेतलेला तो पण मला सापडत नव्हता. त्यामुळे मी आता मला तो भेटला. आणि मग नंतर मग आम्ही घेतला असं सगळा पसारा वगैरे आवरायला. पण अंकित कसा मध्ये मध्ये येत होता, त्यामुळे काहीच करू देत नव्हता. मग मी सगळा पसारा उचलला. आता त्या रेड ज्या बॅग्स आहेत ना, त्याच्या जुन्या शाळेतल्या, त्या शाळेतून मिळालेल्या नर्सरीला आणि ज्युनियरला. पण तो अजिबात त्या बॅगा मला फेकूच देत नाही आहे. त्याला हवेतच त्या बॅगा असं तो म्हणतो. बरं ठीक आहे म्हणलं, असू दे. मग त्याच्यामध्ये जुन्या वह्या वगैरे त्याच्या काय असेल ते ठेवते. मग सगळा बिछाना वगैरे ठेवला, त्याच्या बॅगा वगैरे ठेवल्या. स्कूलची बॅग आणि जी ब्लॅक पिशवी आहे त्याच्यामध्ये मी शाळेच्या वस्तू वगैरे, म्हणजे शाळेचेच बुक्स वगैरे ठेवते. कारण की पिरियड वाईज त्यांना द्यावे लागतात. 2 दिवसाला एक विषय असतो तसं, मग त्यामुळे ठेवते. मग नंतर हे बास्केट वगैरे काढलं मी खालचं. मग ही संविधानाची जी प्रत आहे ना, ती म्हणजे बास्केटवरती आहे ती. आणि ती माझ्या वडिलांना मिळालेली आहे भेट. तर ती आणलेली त्याने, ती खालीच राहिली माझ्याकडे. तर ते म्हटले कधी वेळ मिळाला तर बस वाचत असं, त्यामुळे जरा माइंड वगैरे चेंज होईल किंवा काय, त्यासाठी त्यांनी ती दिली. तर मग मी घेतली खाली ठेवूनच माझ्याकडे. आणि मग हे मध्ये मी मगाशी जर तुम्हाला गल्ला दाखवला ना, तर तो अंकितचा गल्ला आहे. तर त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेन तुम्हाला, म्हणजे लहान मुलांना ह्याची का सवय लावायची यासाठी. मी खूप चांगला अनुभव घेतला त्याच्यामध्ये. त्यामुळे मी ते तसं केलेलं आहे त्याला, म्हणजे असं गुल्लक वगैरे दिलेलं आहे.
मग असे ते अंकीचे जे काही धुतलेले कपडे वगैरे होते ते मी बास्केटमध्ये वगैरेच ठेवते, कारण की वरच्यावर जरी तो मी नसताना किंवा मी काही काम करत असताना तो आंघोळ करून आला ना बाहेर, तर तो त्याचे तो कपडे वगैरे काढून त्याचे तो घालतो किंवा त्याची तो तयारी करतो. त्याच्या हाताला जे काही येईल ते चांगले कपडे तो घेतो आणि त्याला जे हवं आहे ते घालतो. त्यामुळे मी हे बास्केट खालीच ठेवते, ते म्हणजे त्याच्या हाताला येईल असं. आणि हे जे कपडे आहेत ते आणलेले आहेत त्याला क्लासेसला वगैरे जायला, कारण की लादीवर बसतात ना मुलं, त्यामुळे मग थंडी वगैरे लागते. त्यामुळे मग म्हटलं फुल पॅन्ट वगैरे वापरायला हवे त्यांना. आणि अशी ही आमची दिवसाची सुरुवात चालू होती. आमचा सकाळचा नाश्ता वगैरे सगळा झाला होता. आणि म्हणजे आमचा नाश्ता वगैरे बनवून झाला, पण आमचा गॅसच गेल्यानंतर त्यामुळे मग म्हणजे आमचं काही नाश्ता वगैरे झालेला त्यामुळे टेन्शन नाही. आणि होता गॅस तर म्हणलं नंतर लावता येईल, कामं तर झालेली होती सगळी म्हणजे किचनची वगैरे. मग त्यानंतर मग अंकितचा मग काल शाळेत पाठवलंच नव्हतं, कारण की आम्ही साफसफाई केली ना संडेला, तर कपडे लेट धुतले त्यामुळे शाळेचे कपडे काही सुकलेच नव्हते. आणि माझी पण तब्येत जरा बिघडली, म्हणजे अंग वगैरे दुखायला लागलं, त्यामुळे म्हटलं की नको जावंच म्हणून काल काही गेलंच नव्हतं मंडेला तो. मग आज म्हटलं ट्यूजडेला पाठवावं शाळेत. मग जो शाळेमध्ये म्हणजे वरती जो होमवर्क आलेला होता तोच मी त्याला दिला. तर रात्री आम्ही केलेलं होमवर्क, पण त्याला झोप आली ना त्यामुळे मग त्याने नाही केलं, अर्धच केलं. मग तुम्ही सकाळी त्याची सगळी आंघोळ वगैरे करून त्याची शाळेची वगैरे तयारी केली. आणि मग म्हटलं अभ्यास करत बस, कारण की ऐन मुमेंटला जर का व्हॅन आली तर पटकन जायला. तर अशा प्रकारे आमचे अभ्यास वगैरे त्याचा चालू असतो. आणि खूप म्हणजे खूप मला ना इच्छा होती की माझे जे लहानपणापासूनच्या अंकितचे जे काही मेमरीज आहेत किंवा काय आहे ते मला शेअर करावे, किंवा काय पण काही कारणास्तव किंवा नाहीच जमलं, ते लहान मुलं कसं मोबाईल वगैरे ठेवत नाही, ओढतात वगैरे. आणि जो सिंगल मॉम म्हणून जो माझा प्रवास आहे ना, तो मला खरंच तुमच्या सर्वांशी शेअर करायचा होता. किंवा तुमच्याकडून काय सजेशन वगैरे काय मिळत असेल आपल्याला, किंवा धीर वगैरे मिळतो, ते मला सगळं पाहिजे होतं. त्यामुळे मी हा यूट्यूब चॅनल चालू केला होता. पण नाहीच, मला व्लॉग वगैरे टाकायला जमतच नव्हतं. पण आता म्हटलं की नाही, आता थांबायचं नाही, आपण आता सुरुवात करायची. जे काही आपले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, माझ्या मुलाच्या, माझ्या काही आठवणी, माझ्याकडून माझा जो काही अनुभव आहे तो म्हटलं इतरांशी शेअर केला तर त्यांना पण थोडंसं आधार मिळेल किंवा माहिती मिळेल. त्यामुळे तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा. थँक्यू.